ठीक आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये आपण या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपण पाहिलेला आहे. सुपरपोजिशन प्रिन्सिपल नंतर बीट वेव्ह बद्दल आपली चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत? स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो? स्टँडिंग वेव्ह. ऑफकोर्स सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, आपल्या धड्याचं नावच काय आहे? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्ह एकत्र येत आहेत, बरोबर. सुपरपोजिशन प्रिन्सिपल मध्ये आपण हे सांगितलेलं आहे, व्हेन 2 or more waves arrive at a point of medium simultaneously, each wave produces its own displacement independent of other and the resultant displacement is equal to factor sum of displacement of all waves. हे आपलं अभ्यासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुपरपोजिशन नंतर तयार होणारी दुसरी एक वेव्ह आहे स्टेशनरी वेव्ह. म्हणजे स्टेशनरी वेव्ह तयार होते त्यावेळेस काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. ज्या दोन वेव्ह एकत्र येणार आहेत, ज्यांचं सुपरपोजिशन होणार आहे, त्यांच्या बाबतीत काही अटी आपल्याला पूर्ण करायच्या. व्हॉट आर दी कंडिशन्स टू प्रोड्यूस स्टेशनरी वेव्ह? पहिलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या दोन वेव्ह सुपर इम्पोज होणार आहेत, ह्या दोन वेव्ह एक्झॅक्टली काय पाहिजेत? आयडेंटिकल वेव्ह असल्या पाहिजेत. आता एक्झॅक्टली आयडेंटिकल मध्ये काय काय येतं? दोन वेव्ह एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह असल्या पाहिजेत असं आपण सांगतो आहोत. मग ह्या एक्झॅक्टली आयडेंटिकल असल्या पाहिजेत म्हणजे काय? ते शुड हॅव सेम एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड सेम पाहिजे. ठीक आहे. अजून काय व्हायला पाहिजे? लॅम्बडा म्हणजे काय? वेव्हलेंथ सेम पाहिजे. ठीक आहे. अजून काय सेम पाहिजे? बीट फ्रिक्वेन्सी किंवा बीट पिरियड सेम पाहिजे. म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम पाहिजे. एक तर फ्रिक्वेन्सीसाठी एन वापरूया. फ्रिक्वेन्सी सुद्धा काय पाहिजे? सेम पाहिजे. असं जर असेल, आपण असं म्हणणार आहोत की दोन वेव्ह कशा आहेत? एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्हज आहेत. एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्हज म्हणजे काय हे आपलं सांगून झालं. एक तर दोन वेव्हचे एम्प्लिट्यूड कसं पाहिजे? सेम पाहिजे. वेव्हलेंथ सेम पाहिजे. फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठीच्या कंडिशन्स मध्ये पहिली कंडिशन आपण अभ्यासतो आहोत. त्याच्यामध्ये दोन वेव्ह कशा पाहिजेत? एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्हज पाहिजे. दोन वेव्ह एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह असणं म्हणजे हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड. म्हणजे ह्या ज्या दोन्ही वेव्ह असणार आहेत तर एम्प्लिट्यूड शुड बी सेम. वेव्हलेंथ सुद्धा कशी पाहिजे? सेम. आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा सेम. ही पहिली कंडिशन. दुसरी, ह्या ज्या वेव्हज आहेत शुड ट्रॅव्हल थ्रू सेम मीडियम. सेम मीडियम. दीज वेव्हज शुड ट्रॅव्हल थ्रू सेम मीडियम. एकाच माध्यमातून त्या प्रवास करत असल्या पाहिजेत. म्हणजे काय? मी जेव्हा उदाहरण सांगेल त्यावेळेस पटवून देईल. अजून तिसरं, मग एकाच मीडियम मधून जात असताना कसे पाहिजेत? अलॉंग द सेम पाथ. पुढचा मुद्दा, अलॉंग द सेम पाथ. मुळातच सुपरपोजिशन व्हायचं आहे आपल्याला, ऍक्सिडेंट म्हणून आणायचं आहे. काय करायचं आहे? ऍक्सिडेंट. आता ऍक्सिडेंट कसा करायचा आहे? समोरासमोर. ऍक्सिडेंट कसा कुठून आणायचा आहे? समोरासमोर. म्हणजे अलॉंग द सेम पाथ असतील. एक वेव्ह इकडे चाललेली आहे, दुसरी वेव्ह त्याच मार्गाने पाहिजे. दुसरी वेव्ह पाहिजे कशी? त्याच मार्गाने. म्हणजे अशी आली पाहिजे. अपोजिट डायरेक्शन. These two waves should travel in the opposite directions. समजले? काय काय पाहिजे कंडिशन? स्टेशनरी वेव्ह जर आपल्याला तयार करायची असेल तर कंडिशन्स काय काय आहेत? ह्या दोन वेव्ह एक्झॅक्टली आयडेंटिकल पाहिजे. आणि एक्झॅक्टली आयडेंटिकल असणं म्हणजे काय हे सांगायचा मी प्रयत्न केला. एम्प्लिट्यूड सेम पाहिजे, वेव्हलेंथ सेम पाहिजे, अजून फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. सर पिरियड बद्दल सांगा. त्यांचा पिरियड कसा पाहिजे? सेम पाहिजे का कसा? ऑब्विसली फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हटल्यानंतर पिरियड सुद्धा कसा असणार आहे बाळांनो? सेम असणार आहे. का बरं? फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल टू दी फ्रिक्वेन्सी. एफ इज इक्वल टू 1/t. इथं फ्रिक्वेन्सी आपण कशाने दाखवणार आहे? n ने. सो n इज इक्वल टू 1/t. ज्यावेळेस आपण असं म्हणतोय
N1 इज इक्वल टू N2, फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे N1 आणि N2. अर्थात आपण असं सांगतोय 1/T1 इज इक्वल टू 1/T2 बाय अल्टरनेटिव्ह T1 इज इक्वल टू T2. म्हणजे आपण असं ज्यावेळेस म्हणतो की फ्रिक्वेन्सी सेम आहे, ऑब्विसली आपण कशाबद्दल भाष्य करत असतो, पिरियड बद्दल सुद्धा. सो पिरियड सुद्धा त्यांचा कसा आहे, सेम आहे. काय शंका इथपर्यंत? ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दिस टू वेव्ह शुड ट्रॅव्हल थ्रू दी सेम मीडियम along the same path but in the opposite direction. त्याच मीडियम मधून, म्हणजे समजा दोरीवरची वेव्ह पाहतोय आपण, दोऱ्यावर वेव्ह तयार केली तर ती दोरीतच पाहिजे, किंवा एअर कॉलमच्या बाबतीत बोलतोय आपण पाईपच्या, तर तोच एअर कॉलम दोन्ही वेव्ह कुठून जात असल्या पाहिजे, त्याच मीडियम मधून जात असल्या पाहिजे. मीडियम सेम पाहिजे, along the same path but in the opposite direction. मग आपण अशी एक स्टेशनरी वेव्ह तयार करून दाखवू. आता स्टेशनरी वेव्ह का म्हणायचं हे आपण कारणासह अभ्यासणार आहोत. तिचं इक्वेशन तयार करून दाखवणार आहोत आपण स्टेशनरी वेव्हचं, आणि त्या इक्वेशन वरून स्टेशनरी वेव्ह असं का म्हटलं जातं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नावात आहे स्टेशनरी, स्थिर असणारी, स्टँडिंग वेव्ह, की जी कुठल्याही दिशेने जात नाही, ना फॉरवर्ड डायरेक्शनने जाते किंवा बॅकवर्ड डायरेक्शनने जाते, ना पुढे जाते ना मागे येते. काय आहे पहा, ही जी स्टेशनरी वेव्ह असते, इथे आपण दोन प्रकारच्या स्टेशनरी वेव्हचा सिलेबस मध्ये अभ्यास करणार आहोत. पहिली जी वेव्ह आहे जिचा आपण अभ्यास करणार आहोत ती आहे ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह. आणि जो दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो आहे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. याचं एक्झाम्पल, याचं म्हणजे कोणाचं, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हचं एक्झाम्पल म्हणून आपण काय पाहणार आहोत, वेव्हज ऑन स्ट्रिंग. स्ट्रिंगचं व्हायब्रेशन आपण अभ्यासणार आहे. कशाचं? स्ट्रिंग. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्हचा अभ्यास करत असताना आपण एअर कॉलमचं व्हायब्रेशन अभ्यासणार आहोत. कशाचं व्हायब्रेशन? एअर कॉलमचं व्हायब्रेशन. एअर कॉलमचं व्हायब्रेशन यात देखील आपण दोन प्रकार अभ्यासणार आहोत एअर कॉलमचं व्हायब्रेशन अभ्यासत असताना. एक पहिला आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आणि दुसरा प्रकार जो आपण अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, पाईप एका बाजूला आपल्याला क्लोज करायचं आहे, म्हणजे पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. ठीक आहे. सो स्टेशनरी वेव्ह बद्दल आपण बोलतो आहोत. स्टेशनरी वेव्हचे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आणि व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग आपण इथे अभ्यासणार आहोत याचं एक्झाम्पल म्हणून. आणि दुसरं आपण लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह आपण अभ्यासणार आहोत. इथे जी वेव्ह असणार आहे ती त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण काय निवडलेलं आहे, एअर कॉलमचं व्हायब्रेशन. आणि एअर कॉलमच्या व्हायब्रेशनच्या बाबतीत आपण दोन केसेस अभ्यासणार आहोत. एक आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड आणि पाईप ओपन ॲट वन एंड किंवा पाईप क्लोज ॲट वन एंड. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी स्टेशनरी वेव्ह तयार होते तिचं जे एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत ते काय आहे. समजा हे दोन रिजिड सपोर्ट आहेत आणि याच्यामध्ये आपण काय केली, एक दोरी बांधलेली आहे. म्हणजे इथून समजा एक दोरी मी घेतली आणि इथं श्रद्धाकडे टाकली. ठीक आहे, ताणून धरली आम्ही आणि कुणाला तरी सांगितलं, दिव्याला किंवा कल्याणीला सांगितलं, बरोबर मध्ये ती ओढा शिव. ओढल्यानंतर आपल्याला जे दिसेल ते काय असेल, समजा बरोबर एक्झॅक्टली मध्ये मी ही प्लंग केली अशी वरवटली. त्याच्यानंतर काय होईल पहा, या पद्धतीने वेव्ह प्रोड्यूस होईल. ही जाऊन इथे धडकेल आणि इथून या पद्धतीने तयार होईल. समजा अजून कुठेतरी दोरी मी लांबपर्यंत फेकली पानसरेपर्यंत आणि एकाच वेळी दोघांनी काय केली, ती हलवली की आपल्याला दिसेल बघा त्याच्यावर ज्या वेव्हज तयार होतील त्या काय असणार आहेत, ती वेव्ह काय असणार आहे, स्टेशनरी वेव्ह. त्याच्यामध्ये लूप प्रोड्यूस होतात. हे जे आहे ते काय आहे, लूप. आपण बरोबर एक्झॅक्टली मध्ये प्लंग केलं ना, त्यामुळे एकच लूप तयार झालं. असं पण तयार होऊ शकेल. हे दोन रिजिड सपोर्ट, ही मूळ दोरी, काय अट होती आपली, ह्या दोन वेव्ह कशा पाहिजे, एक्झॅक्टली आयडेंटिकल पाहिजे. ठीक आहे. नंतर ट्रॅव्हलिंग थ्रू
दोरी एकाच दोऱ्यावर आहेत, एकच मीडियम. बट इन द अपोजिट डायरेक्शन, ही वेव्ह या दिशेने चाललेली आहे, ही त्याच्या विरुद्ध दिशेने चाललेली आहे. आता हे सगळं थोडंसं मी अंदाजे कारभार चाललाय, हे पूर्ण होईल. इथे नंबर ऑफ लूप्स, एकापेक्षा जास्त लूप्स आपल्याला मिळालेले आहेत. लक्षात येते मला काय सांगायचं ते. आता मुद्दा काय आहे पहा. पहिलं, ही जी जाणारी वेव्ह आहे, आपण कल्पना करूया दिस वेव्ह ट्रॅव्हल अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस. एक दोन वेव्ह कन्सिडर करायचे आहेत ना आपल्याला, ज्याचं सुपर पोझिशन आपण अभ्यासणार आहोत आणि त्यातून तयार होणारी काय अभ्यासायची आपल्याला, स्टेशनरी वेव्ह, आणि त्याचं इक्वेशन देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. मग ही जी वेव्ह आहे विच ट्रॅव्हल्स इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, मग समजा ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी आपण कन्सिडर करणार आहोत, तिचं इक्वेशन आपण घेऊया. y इज इक्वल टू a sin 2 पाय इंटू ब्रॅकेट t बाय t मायनस x बाय लॅम्बडा. y इज इक्वल टू a sin 2 पाय इंटू ब्रॅकेट t बाय t, t ऍट द इन्स्टंट, ज्या टाइम साठी आपण बोलतोय, डिवायडेड बाय t मायनस x बाय लॅम्बडा. हेच इक्वेशन कसं लिहिता येऊ शकतं बाळांनो. 1 बाय टी इज इक्वल टू काय असतो, n. 1 बाय टी इज इक्वल टू काय असतो, n. मग इथे हा जो 1 बाय टी आहे त्याच्याऐवजी मी काय घेणार आहे, n घेणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू a sin 2 पाय nt मायनस x बाय लॅम्बडा. This is the equation of simple harmonic progressive wave which travels in the positive direction of the x-axis. आता एक वेव्ह या दिशेने चाललेली आहे, दुसरी वेव्ह कशी पाहिजे, बट इन दी अपोजिट डायरेक्शन, विरुद्ध दिशेने चाललेली पाहिजे. आता ज्यावेळेस आपण दुसरी वेव्ह कन्सिडर करणार आहोत जी विरुद्ध दिशेने चाललेली आहे, y इज इक्वल टू काय घेणार आपण, a sin 2 पाय, एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह, दोघींचे अँप्लिट्यूड सेम, त्यामुळे इथे ए हिचं जेवढं अँप्लिट्यूड आहे तेवढंच हिचं अँप्लिट्यूड, एक्झॅक्टली आयडेंटिकल. हिची जेवढी फ्रिक्वेन्सी तेवढीच हिची फ्रिक्वेन्सी, हिची जेवढी वेव्हलेंथ आहे तेवढीच हिची. पण ह्या दोन वेव्ह कुठे आहेत, अपोजिट डायरेक्शन. म्हणजे पहिली वेव्ह जात होती इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, दुसरी कुठे आहे, इन दी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. मग हे जर निगेटिव्ह असेल तर इथं काय दाखवतात, पॉझिटिव्ह. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. ऑब्विसली मग डिस्प्लेसमेंट इथे येणार y1 आणि इथं काय येणार y2. समजले इथपर्यंत, काय शंका. दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह एक्झॅक्टली आयडेंटिकल असणारे आपण कन्सिडर केलेले आहेत, आणि एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे म्हणून त्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, त्यांची वेव्हलेंथ सेम आहे. ह्या ज्या दोन वेव्ह आहेत, दिस टू वेव्हज ट्रॅव्हल्स इन दी सेम मीडियम अलॉंग दी सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन. दिस वेव्ह जी पहिली आपण कन्सिडर केली, दिस वेव्ह ट्रॅव्हल्स इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, आणि दिस वेव्ह सेकंड रेड कलरने दाखवलेली ती कुठे, ट्रॅव्हल्स इन द निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आता अशा वेव्ह रिफ्लेक्ट होताना आणि इन्सिडेंट झाली, ही रिफ्लेक्ट होऊन आली, ह्या दोघी एकत्र येऊन मिळून ज्या वेव्ह तयार करतात, जी वेव्ह तयार करतात ती झाली स्टेशनरी वेव्ह. मग सुपर पोझिशन प्रिन्सिपल नुसार याचा डिस्प्लेसमेंट आपण घेणार आणि ते काय येणार, ह्या दोघांची बेरीज. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस इज इक्वल टू काय असते, वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय टू इंडिव्हिज्युअल वेव्ह. मी नाही म्हणत, कोण म्हणतं, सुपर पोझिशन प्रिन्सिपल म्हणतं. मग त्यानुसार आपण काय करूया, ह्या दोघांची बेरीज करूया. पहा y इज इक्वल टू काय होणार, y1 प्लस y2, y1 प्लस y2. थोडंसं मॅथ्सच्या नॉलेजवर कमांड पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स, आता रिलेशनचा विषय सोडून द्या, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आपण पाहिलेले आहेत त्याच्यामधले काही रिलेशन्स, काही फॉर्म्युले आपले व्यवस्थित क्लिअर असले पाहिजेत. मग आपल्याला पुढे हे सोडवत असताना अडचण येणार नाही. सो पहिलं y इज इक्वल टू y1 प्लस y2, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. कशामुळे, कशाचा आधार घेतोय आपण, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. y इज इक्वल टू y1 प्लस y2. चला y1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, a sin 2 पाय इंटू ब्रॅकेट nt मायनस x अपॉन लॅम्बडा. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. दुसरी काय आहे,
दुसरी वेव्ह काय आहे y2 काय आहे प्लस सांगा y2 किती आहे a sin 2 nt मायनस x अपॉन असं होय का बरं आहे प्लस ज्यावेळेस आपण बीट वेव्ह सोडवत होतो बाळांनो त्यावेळेस आपण a sin 2 pi n1t घेतलं होतं आठवतंय ना आणि दुसरं काय घेतलं होतं a sin 2 pi n1 n2t ओरिजिन पासून सुरुवात केलेली होती आपण ठीक आहे त्याच्यानंतर आपण n1 आणि n2 का घेतलेलं होतं तिथे बीट वेव्ह तयार होत असताना आपण हे सांगितलं होतं की ज्यावेळेस बीट वेव्ह तयार होते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फ्रिक्वेन्सी मध्ये काय पाहिजे थोडा का होईना फरक पाहिजे स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी इथे मात्र दोन्हीच्या दोन्ही वेव्ह काय पाहिजेत एक्झॅक्टली आयडेंटिकल फक्त फरक काय आहे आणि तो आपण दाखवला इथं मायनस आणि प्लस समजले आता व्यवस्थित लक्ष द्या परत एकदा सांगतो हे सिंपल मॅथ्स आहे पुढची स्टेप y इज इक्वल टू हा याला म्हणतोय माझ्याकडे a मेरे पास a है तेरे पास क्या है मेरे पास भी a है बट ठीक आहे तुझ्याकडे पण a आहे माझ्याकडे पण a आहे येऊ दे बाहेर आला शिल्लक काय राहील पा याच्याकडे काय शिल्लक राहिलं sin 2 pi इंटू ब्रॅकेट nt मायनस x प्लस पुढचा भाग सांगा काय शिल्लक राहिलं sin 2 pi nt प्लस x बाय लॅम्बडा समजले इथपर्यंत काय शंका काय नाही एक कॉमन काढलाय फक्त आता व्यवस्थित लक्ष द्यायचं हा झाला साइनचा अँगल साइन या फंक्शनचा अँगल कोण आहे 2 पाय इंटू ब्रॅकेट nt मायनस x बाय लॅम्बडा इकडे पलीकडे बघा हा झाला साइनचा अँगल साइन या फंक्शनचा अँगल ज्या फंक्शनसाठी आपण साइन अप्लाय केले ज्या अँगल साठी साइन अप्लाय केले काय होणार 2 पाय इंटू ब्रॅकेट nt प्लस x बाय लॅम्बडा याला आपण d म्हणू आणि याला आपण काय म्हणूया c ठीक आहे तर आठवा असं एखादं रिलेशन आहे का जे आपण यांच्या बाबतीत वापरू शकतो बाय युजिंग रिलेशन चला कोणतं रिलेशन वापरणार आहे आपण साइन c प्लस साइन d काय होणार सांगा साइन c प्लस साइन d 2 साइन इंटू ब्रॅकेट c प्लस d बाय 2 cos c मायनस d बाय 2 हे रिलेशन आपल्याला वापरायचे साइन c प्लस साइन d इज इक्वल टू 2 साइन इंटू ब्रॅकेट c प्लस d बाय 2 cos c मायनस d बाय 2 समजते म्हणजे हा तुमचा जो अँगल आहे तो आहे c हा जो अँगल आहे तो आहे d त्यांच्या बेरजेला आपल्याला 2 ने भागायचे आणि त्यांच्या वजाबाकीला आपल्याला 2 ने भागायचे वजाबाकी त्यामुळे चिन्ह बदलताना थोडंसं लक्ष राहू द्या काय होतंय का पाठांतर नाही करायचं हे सोडवत जायचं पुढची स्टेप आता देअरफॉर परीक्षेला कसं लिहायचं ते नंतर बघू आधी समजून घ्या साइन c प्लस साइन d मग c कोण आहे nt मायनस x बाय लॅम्बडा काय होणार सांगा nt मायनस सॉरी हा डायरेक्टली लिहूया y इज इक्वल टू इथं किती आहे 2 हा 2 आपण घेतला आणि इथे लिहिला ह्या इक्वेशन मध्ये आपण चेंज करणार आहे ना सो काय होणार 2a पुढे काय आता साइन पुढे साइनचा अँगल कोण आहे साइनचा अँगल अख्खा हा एवढा अँगल म्हणजे कोण c केवढा 2 पाय बोला 2 पाय ब्रॅकेट मध्ये nt मायनस x बाय लॅम्बडा हा पहिला अँगल झाला प्लस दुसरा परत 2 पाय बोला काय आहे 2 पाय nt प्लस x बाय लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 समजते हा झाला फक्त कशाचा पार्ट साइनचा हा पुढचा पार्ट cos
c minus d by 2 cos c minus d by 2. सो इथे काय येणार cos ब्रॅकेट मध्ये 2 pi nt minus x by lambda इथे minus 2 pi nt minus plus divided by 2. समजले इथपर्यंत? काय शंका? ठीक आहे. काय चुकले का? कुठल्या ब्रॅकेटच्या बाहेर बाळा? नाही आपण हेच पूर्ण करतोय आपण. a sin c plus d by 2 cos c minus d by 2. तो गुणाकारच पूर्ण करतोय ना आपण. 2 sin मध्ये c plus d by 2 आणि पुढे cos c minus d by 2. काय संबंधच येत नाही. आता आपण हे सोडवायला घेऊया. व्यवस्थित लक्ष द्या. याच्याकडे 2 पाय आहे, याच्याकडे पण 2 पाय आहे का? कॉमन घ्या, बाहेर येऊ द्या. तसंच खाली याच्याकडे 2 पाय आहे, याच्याकडे 2 पाय आहे, कॉमन येऊ द्या. हा दोघांचाही आहे. लक्षात येते ना? काय काय होईल पहा मग आता. therefore y is equal to 2a sin कॉमन कोण आला? 2 पाय. आता ब्रॅकेटचं काय हाल हवाले बघा. nt मायनस लॅम्बडा. बरं लिहितोय स्टेप. nt मायनस x बाय लॅम्बडा. इथे प्लस साइन आहे, हे विसरू नका. हा 2 पाय कॉमन गेला, शिल्लक काय राहील? प्लस nt प्लस x बाय लॅम्बडा डिवायडेड बाय हा 2. खालचा भाग cos कॉमन काय आलं? 2 पाय. गुड. चला आज सांगा आता. शिल्लक किती राहिले? nt. पुढे काय आहे? मायनस x बाय लॅम्बडा. इथे कॉन्सन्ट्रेट करा आता. बाहेर मायनस चिन्ह आहे. काय होणार मग? नाही हे प्लस आहे ना. काय होणार मग? मायनस nt. हे प्लस आहे. काय होणार? मायनस x बाय लॅम्बडा डिवायडेड बाय 2. समजले इथपर्यंत? चला पुढे. इज इक्वल टू 2a sin 2 पाय मायनस x बाय लॅम्बडा प्लस x बाय लॅम्बडा कॅन्सल. nt प्लस nt काय झालं? 2nt झाला. त्याला डिवायडेड बाय काय आहे? 2. सो 2nt डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल. काय शिल्लक राहणार बाळांनो? nt. ठीक आहे. इकडे पहा. cos पुढचा हा 2 पाय प्लस nt मायनस nt कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? मायनस x बाय लॅम्बडा मायनस x बाय लॅम्बडा मायनस 2x बाय लॅम्बडा डिवायडेड बाय 2 कॅन्सल. काय शिल्लक राहील? मायनस x बाय लॅम्बडा. आता हे मी थोडंसं बाजूला घेतोय. cos 2 पाय मायनस x बाय लॅम्बडा. आता ही स्टेप पुढची मनातली म्हणा. काय होणार सांगा बरं? cos मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा cos मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा होणार नाही असं. नाउ वी नो दॅट cos मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. cos मायनस थीटा जरी असेल तर त्याचं येणार उत्तर किती येतं? cos थीटा. मग cos मायनस 2 पाय x बाय लॅम्बडा जरी असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे मुलांनो? cos 2 पाय x बाय लॅम्बडा. cos 2 पाय x बाय लॅम्बडा. शंका? ठीक आहे. चेंज करा त्याच्यामध्ये. आता काय काय होतंय पहा. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? y इज इक्वल टू काय मिळाली व्हॅल्यू? 2a पुढे sin 2 पाय nt cos 2 पाय x आहे ना? 2 पाय x बाय लॅम्बडा. आता काय करतोय पहा आम्ही. थोडं व्यवस्थित लक्ष द्या. या 2a आणि cos 2 पाय x ला दाबून धरा आणि त्याच्या जागेवर लिहा a. काय लिहायचं आपल्याला? कॅपिटल A. therefore y is equal to कॅपिटल A. शिल्लक काय राहिलं? sin 2 पाय nt. बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे a म्हणजे कोण आहे? पेअर a is equal to काय? a 2a cos
2 पाय x बाय लॅम्बडा. या दोन वेव्ह एकत्र आल्या, एकीचं डिस्प्लेसमेंट होतं y1, दुसरीचं डिस्प्लेसमेंट होतं y2. त्याच्यानंतर तयार झालेली ही वेव्ह, तिचं हे डिस्प्लेसमेंट. दिस इज रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस्ड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ two exactly identical progressive wave which travels along the same medium, along the same path but in opposite direction. त्याच्यानंतर तयार झालेली दिस इज रिझल्टंट वेव्ह. आणि तिचं हे इक्वेशन y इज इक्वल टू a sin 2 बाय nt. सो दिस हे कॅपिटल ए कोण आहे? एम्प्लिट्यूड. काय आहे? एम्प्लिट्यूड. जी रिझल्टंट वेव्ह तयार झाली तिचं एम्प्लिट्यूड. Now this is equation of this resultant wave. आणि ही जी रिझल्टंट वेव्ह आहे तिला आपण काय म्हणणार आहोत? स्टेशनरी वेव्ह. तिचं हे एम्प्लिट्यूड. Why it is stationary? Why this wave is called as stationary wave? कॉन्सेप्च्युअली सांगू आपण. मॅथमॅटिकली एक लक्षात ठेवा, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट त्या वेव्हचं ओरिजिन पासून डिस्टन्स दाखवणारा पॉइंट कोण? x. पाथ डिफरन्स दाखवणारा एक्सच नाहीये आणि लॅम्बडा ही नाहीये. म्हणजे x बाय लॅम्बडा ही टर्म इथे नाहीये. दिस इंडिकेट्स दॅट दिस वेव्ह, ही जी वेव्ह आहे कुठल्याही दिशेने जात नाही. इट इज अ स्टेशनरी वेव्ह. हे काय आहे? स्टेशनरी वेव्ह आहे. लक्षात येते? आता गमतीचा भाग आहे, एम्प्लिट्यूड मध्ये मात्र x आणि लॅम्बडा आहे, म्हणजे एम्प्लिट्यूड चेंज होत जातो. त्या त्या ठिकाणचं एम्प्लिट्यूड काय आहे? वेगवेगळे. म्हणून तर पहा, जी काही लूप तयार होते त्याच्या बाबतीत आपण एक कॅरेक्टरिस्टिक अशी म्हणू शकतो, जी की स्टेशनरी वेव्हची कॅरेक्टरिस्टिक आहे. एका लूप मध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचा एम्प्लिट्यूड व्हॅरी होत जातं. इथे ते मिनिमम असेल. व्हॉट इज एम्प्लिट्यूड? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. इथं ते मिनिमम असेल, इथं ते काय असेल? मॅक्झिमम असेल, परत हे काय असेल? मिनिमम असेल. सो प्रत्येक पार्टिकलचा एम्प्लिट्यूड काय होतं? व्हॅरी होत जातो. लक्षात येते? आणि वेव्हच्या बाबतीत सांगतात तर वेव्ह इटसेल्फ काय आहे? स्टेशनरी आहे, किंवा तिलाच काय म्हटलं जातं? स्टँडिंग वेव्ह म्हटलं जातं. आता जे काही आपण सोडवलं हे सगळं आपण तुम्हाला कळलंय किंवा नाही चेक करूया आणि सगळं एका दमात सोडूया. पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करतोय? दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आपण कन्सिडर करतोय. परत परत तेच सांगतोय, या दोन वेव्हच्या बाबतीत त्या एक्झॅक्टली आयडेंटिकल असल्या पाहिजेत. मग एक आपण काय करूया? अपोजिट डायरेक्शन कन्सिडर करायचे ना दोन वेव्ह. एक आपण कन्सिडर करूया इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आणि दुसरी काय कन्सिडर करायची? निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सो पहा, कन्सिडर टू exactly identical simple harmonic progressive waves. Simple harmonic progressive waves. ठीक आहे. आता इथे जर तुमची इच्छाच असेल तर तुम्ही हे पण सांगा, हॅव्हिंग कसे पाहिजे? हॅव्हिंग सेम एम्प्लिट्यूड. अजून काय सेम पाहिजे? सेम एम्प्लिट्यूड, सेम वेवलेंथ अँड सेम फ्रिक्वेन्सी. समजलं? हा झाला एक पॉइंट. पुढे आता दोन वेव्ह कन्सिडर करूया, विच ट्रॅव्हल्स इन दी, त्यातली पहिली विच ट्रॅव्हल्स इन दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. डिस्प्लेसमेंट किंवा इक्वेशन ऑफ द वेव्ह. डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच ट्रॅव्हल्स कुठे? इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस is given by काय इक्वेशन येणार बाळांनो तुमचं? डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह कुठे चाललेली आहे? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. काय इक्वेशन येणार बाळांनो तुम्ही? y1 is equal to a sin 2 pi
एन टी मायनस एक्स बाय लॅमडा. इक्वेशन नंबर 1. ते टी बाय टी लिहायचं, नंतर मग ते एन करायचं, असं काही करत बसायची गरज नाही. y1 इज इक्वल टू ए साइन 2 पाय इंटू ब्रॅकेट एन टी मायनस एक्स बाय लॅमडा. कळलं? सेम वाक्य लिहिणार आता आपण, फक्त चेंज काय करायचं? तर एक वेव्ह झाली इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. दुसरी काय कन्सिडर करावं लागेल? का रे बाळांनो? पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि निगेटिव्ह डायरेक्शनने जाणाऱ्या दोन वेव्ह कन्सिडर केल्या आपण. आपल्याला जी वेव्ह तयार करायची आहे, जी स्टेशनरी वेव्ह तयार करायची आहे, त्याच्यासाठी कंडिशनच ही आहे की दोन वेव्ह ज्या असतील, ज्या सेम मीडियम मधून जातात अलॉंग द सेम पाथ, फक्त अटी आहे, अट सगळ्यात महत्वाची आहे. कोणती? these wave should travel in the opposite direction. मग एक जर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द एक्स ऍक्सिस न चाललेली असेल तर दुसरी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. चला पुढचा पॉइंट काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ, कोणाचं डिस्प्लेसमेंट? सिंपल हार्मोनिक. डिस्प्लेसमेंट ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच ट्रॅव्हल्स, कुठे? विच ट्रॅव्हल्स काय लिहिलं आहे? इन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज गिव्हन बाय. काय फॉर्म्युला होईल सांगा? सांगा काय फॉर्म्युला होणार आहे? y2 इज इक्वल टू ए साइन 2 पाय एन टी प्लस एक्स बाय लॅम्डा. y2 लिहिताना तुम्ही इथं जर मायनसचं प्लस नाही केलं तर मला खूप y2 वाटेल, कारण की हे खूप महत्वाचं आहे. इथे काय आहे? तुम्ही हे इंडिकेट करताय परीक्षकाला, तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय, मला माहिती आहे ह्या ज्या दोन वेव्ह आहेत त्या कशा आहेत? इन दी अपोजिट डायरेक्शन. आणि हे आपण कशाने सांगतो? इथे मायनस एक्स बाय लॅम्डा हे इंडिकेट करतं की ही वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसने आहे, आणि हे प्लस एक्स बाय लॅम्डा काय इंडिकेट करतं? ही समजलेलं आहे? काय शंका? आता सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार आपण काय करणार? याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढणार. पुढचा पॉइंट जो आपण पुढच्या पेजवर घेणार आहे, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय. चला, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय. पुढचा पॉइंट आपण काय लिहिणार आहोत? द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय. उतरून काढू नका, लगेच लिहून घ्यायची काही करू नका. हे आपल्या मनाने समजणं आवश्यक आहे आणि आपल्या स्वतःच्या मनाने आपल्याला सोडवता येणं आवश्यक आहे. तुम्ही वहीत उतरून काढणार, नंतर ते पाठ करत बसणार, त्यापेक्षा समजून घ्या आणि स्वतःच्या मनाने सोडवा. पाठांतराची गरज पडणार नाही. चला, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट बाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय होणार बाळांनो? y इज इक्वल टू y1 प्लस y2. चला सांगा मला y1 ची व्हॅल्यू सांगा. देअरफॉर y इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू काय आहे? a साइन 2 पाय इंटू ब्रॅकेट एन टी मायनस एक्स बाय लॅम्डा. दुसरी वेव्ह प्लस y2 घ्यायची ना आपल्याला. किती आहे y2? a साइन 2 पाय एन टी प्लस एक्स बाय लॅम्डा. मगाशीच सांगितलं मी, कोणती चूक केल्यावर मला खूप जास्त y2 वाटेल. कोणती चूक करायची नाही गडबडीत. इकडे पण मायनस एक्स बाय लॅम्डा आणि ते सुद्धा मायनस एक्स बाय लॅम्डा. दोन चुका झाल्या तुमच्या. एक तर तुमचं पुढचं चुकणारच, आणि परीक्षकाच्या हे लक्षात येणार, याला हेच कळत नाही की स्टेशनरी वेव्ह कशी तयार करायची. हे साइन इंडिकेट करतं की ह्या दोन वेव्ह काय आहेत? अपोजिट डायरेक्शनने आहेत, आणि स्टेशनरी वेव्हची ही सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट. आता पुढची स्टेप, देअरफॉर y इज इक्वल टू, देअरफॉर y इज इक्वल टू. आता जे आपण तयार करणार आहे ते कोणत्या इक्वेशनच्या साहाय्याने तयार करणार आहे? साइन सी प्लस. मग आपल्याला ते रिलेशन वापरायचे. मग सांगा इथे बाय युजिंग, कोणतं रिलेशन वापरणार आहे आपण? बाय युजिंग रिलेशन. बाय युजिंग रिलेशन कोणतं? साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. समजले? कोणतं इक्वेशन वापरतोय आपण? साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2
cos c minus d by 2. We get. आता डायरेक्ट मिळालेलं लिहायचं कसं करायचं तुम्ही सांगा. तुम्हाला मागाचं सगळं कळलं होतं का मी कसं मिळवलं होतं ते? कारण की आपण वी गेट म्हणतोय आता डायरेक्ट हे रिलेशन मिळालं. तुम्हाला एवढा मॅथ्स येतं. अक्काच्या अक्का दाखवत बसायचं नाही. वी गेट काय लिहूया आपण? y is equal to 2a sin 2 pi nt cos 2 pi x by lambda. कळले काय? मगाशी कळलं ना? का परत एकदा सोडवायचंय सगळं? सोडवायचंय का? आहे का कुणाची इच्छा आहे सगळं परत सोडवायचंय? हो आहे का कोण? नाही. सो वी गेट y is equal to 2a sin 2 pi nt cos 2 pi x by lambda. समजलं? ठीक आहे. Therefore y is equal to कोणाच्या जागेवर आपण कॅपिटल A मांडणार आहोत? 2a cos 2 pi x by lambda. हे जे इक्वेशन आहे ते कोणाचं आहे? रिझल्टंट वेव्हचं. कशामुळे तयार झालेली रिझल्टंट वेव्ह? ह्या दोन वेव्ह एकत्र आल्यानंतर सुपरपोजिशन झाल्यानंतर मिळालेली ही वेव्ह. तिचं हे इक्वेशन तिच्यामध्ये काय होते? हे 2a cos 2 pi x by lambda आहे. त्याच्या जागी आपण काय घेणार आहोत? कॅपिटल A. शिल्लक काय राहिलं? sin 2 pi nt. समजलं? फेअर सांगा मग A कोण आहे? सो फेअर A is equal to 2a cos 2 pi x by lambda. Amplitude of resultant wave. Amplitude of resultant wave. पूर्ण लिहायचं. This equation, हे जे इक्वेशन आहे, gives displacement of resultant wave. As this equation do not have term x by lambda. ह्या इक्वेशन मध्ये x by lambda ही टर्म आहे का? We can say that this wave is a stationary wave or a standing wave. समजलेलं आहे? सो ऑब्सेन्स ऑफ कोणती टर्म? x by lambda हे आपल्याला सांगते, आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते की ही जी वेव आहे ना पुढे जाते ना मागे येते. दिस वेव इज स्टेशनरी वेव. दिस वेव इज स्टँडिंग वेव. समजलेलं आहे? काय शंका? समजलंय नक्की? या संपूर्ण चर्चेदरम्यान तुम्हाला एक गोष्ट कळलेली असेल, स्टेशनरी वेव्ह ही रिझल्टंट वेव्ह आहे. कशामुळे तयार झालेली? दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्ह एकाच मीडियम मधून अपोजिट डायरेक्शनने अलॉंग दी सेम पाथ जात. अपोजिट डायरेक्शनने चालली पण एक गाडी चालली ह्या पाथने आणि दुसरी गाडी चालली या पाथने. यांचा ऍक्सिडेंट होणार नाही, सुपरपोजिशन होणार नाही. इथं आपण उपद्रवी लोक आहे, आपल्याला ऍक्सिडेंट घडून आणायचं. कोणाचा? दोन वेव्हचा. आणि त्यासाठी त्यांना आपल्याला अपोजिट डायरेक्शन बट इन दी अपोजिट डायरेक्शन पण सेम पाथ, हे महत्वाचं असलं पाहिजे. समजलं? तो स्टेशनरी वेव्हच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स देखील आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह? मुळात स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी घडतात तो जो महत्वाचा भाग आहे तो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेताना उपयोगी पडणार आहे. ही जी स्टेशनरी वेव्ह तयार होते याच्यामध्ये आपल्याला काय तयार झालेले दिसतील? लूप तयार झालेले दिसतील. लक्षात येते? मग एका लूप मध्ये जे पार्टिकल्स असतात ते इन फेज असतात. कशा असतात? इन फेज. आणि ऍडजसंट लूप मध्ये जे असतात ते असतात अपोजिट फेज. दे आर इन द अपोजिट फेज. ठीक आहे. दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे याच्याशी रिलेटेड असणार आहे ती ही आहे, एम्प्लिट्यूड काय होते पहा. इथं कसं आहे? मिनिमम आहे, इथे मॅक्झिमम, इथं परत मिनिमम आहे. म्हणजे एम्प्लिट्यूड व्हॅरी होतं एकाच लूप मध्ये सुद्धा. पार्टिकल टू पार्टिकल एम्प्लिट्यूड काय होत जाते? व्हॅरी होत जाते. ए जो आहे तो काय होत जातो? व्हॅरी किंवा आपण काय म्हणूया चेंज होत जातो. बरोबर? मग आता तिसरं, जिथं एम्प्लिट्यूड कमी आहे, मिनिमम आहे, शून्य आहे, त्या पॉइंटला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट नोड. काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट नोड. सर नुसतं नोड म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा हे काय आहे? डिस्प्लेसमेंट मिनिमम येतं. मिनिमम किंवा झिरो असे जे पॉइंट असतात त्यांना म्हणायचं डिस्प्लेसमेंट नोड. जिथे एम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतं
त्यांना म्हणायचं डिस्प्लेसमेंट अँटीनोड. काय म्हणायचं त्यांना? डिस्प्लेसमेंट अँटीनोड. कोणाला म्हणायचं डिस्प्लेसमेंट अँटीनोड? मॅक्झिमम असेल अँप्लिट्यूड. कसं असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. सो डिस्प्लेसमेंट नोडला अँप्लिट्यूड कसं असणार आहे? मिनिमम. द पॉइंट्स कुठे फेर अँप्लिट्यूड इज मिनिमम ऑर झिरो आर कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट नोड्स. एकापेक्षा जास्त असणार आहे डिस्प्लेसमेंट नोड्स. अँड द पॉइंट्स वेअर डिस्प्लेसमेंट वेअर अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम आर कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट अँटीनोड्स. एक ऍडिशनल पॉइंट लक्षात ठेवा बाळांनो, इथे प्रेशर जास्त आहे असं आपण गृहीत धरूया. इथे काय जास्त आहे? फक्त दाबून धरलेले आहे. दोन्ही बाजूने खूप जास्त प्रेशर आहे, म्हणून तिथलं डिस्प्लेसमेंट काय आहे किंवा अँप्लिट्यूड काय आहे? मिनिमम. म्हणजे इथं प्रेशर मात्र कसं आहे? मॅक्झिमम आहे. प्रेशर कसं आहे? मॅक्झिमम. ऍडिशनल पॉइंट लक्षात ठेवा बरं का. प्रेशर कसं आहे इथले या ठिकाणी? मॅक्झिमम. मग त्या दृष्टीने जर गेलं तर दिस इज प्रेशर अँटीनोड. तो काय आहे? प्रेशर अँटीनोड. ठीक आहे सर, आम्हाला हे माहिती होतं ह्यांना डिस्प्लेसमेंट नोड म्हणतात, तर त्यांनाच काय म्हणायचं बाळांनो? प्रेशर अँटीनोड्स. डिस्प्लेसमेंट नोड्स आर ऑल्सो कॉल्ड एज प्रेशर अँटीनोड्स. समजलं? तसाच आता इथे जर डिस्प्लेसमेंट अँटीनोड आहे म्हणजे अँप्लिट्यूड कसं आहे? मॅक्झिमम. थोडं प्रेशर काय झालंय? कमी झालंय. त्याच्यामुळे पार्टिकल जास्त डिस्प्लेस होतो आहे असं आपण गृहीत धरूया. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो प्रेशर कसं आहे? मिनिमम आहे. प्रेशर मिनिमम आहे. आणि जर प्रेशर मिनिमम असेल तर आपण या पॉइंटला काय म्हणणार? प्रेशर नोड. काय म्हणायचं? प्रेशर नोड. समजलंय का? समजलंय? म्हणजे आपण जे इन जनरल टर्मिनॉलॉजी वापरतो ना नोड, ती कशासाठी वापरतो? डिस्प्लेसमेंट नोड. पण डिस्प्लेसमेंट नोडलाच काय म्हणायचं? प्रेशर अँटीनोड म्हणायचं. आणि डिस्प्लेसमेंट अँटीनोडला काय म्हणायचं बाळांनो? प्रेशर नोड. ज्यावेळेस स्टेशनरी वेव्ह तयार होते त्यावेळेस त्याच्यामध्ये असे लूप तयार होतात आणि या लूप मध्ये ऑब्विसली हे जे पॉइंट आहेत तिथे काय तयार होतो? नोड. आणि इथे जिथे अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे तिथे काय तयार होतो? अँटीनोड. समजलं? म्हणजे नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड असे वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला मिळणार आहेत. मुद्दा काय आहे माझा पुढचा? जे दोन नोड असतात कॉन्झिक्युटिव्ह नोड, सलग क्रमाने येणारे, त्यांच्यामधील डिस्टन्स किती असतं? ते असतं λ/2. किती असतं? λ/2. आपण हे सिद्ध करून दाखवणार आहे. अनालिटिकल मेथडने आपण हे सिद्ध करून दाखवणार आहे. दोन जे नोड आपल्याला मिळणार आहे त्या दोन नोड मधलं जे अंतर असणार आहे कन्झिक्युटिव्ह नोड मधलं ते किती असणार आहे? λ/2. म्हणजे आपण पहिलं अंतर काढणार x1. समजा आपल्याला ते 0 या ठिकाणी मिळालं. म्हणजे पहिला नोड आपल्याला कधी मिळाला? ज्या डिस्प्लेसमेंट किती आहे? 0 फ्रॉम द ओरिजिन. समजा आपल्याला x2 मिळाला किती अंतरावर? λ/2. हा या ठिकाणी आपल्याला पहिला नोड मिळाला आणि त्याच्याबरोबर क्रमाने येणारा दुसरा नोड आपल्याला x2 ला मिळाला. समजलं? सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स कसं काढणार आपण? x2 मायनस x1. मग x2 किती आहे? λ/2 मायनस x1 किती आहे? 0. उत्तर किती आलं? λ/2. समजतंय? म्हणजे आपल्याला x1 x2 काढावं लागतील, त्यांच्यातलं डिस्टन्स काढावं लागेल आणि ते आपल्याला किती मिळेल? λ/2. खरंच मिळतं का हे आपण नंतर बघू. सध्या तर एक लक्षात ठेवा, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज λ/2. तसंच डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स, टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज ऑल्सो λ/2. किती असतं? λ/2 असतं. सलग क्रमाने येणारे दोन नोड किंवा दोन अँटीनोड यांच्यातलं अंतर किती आहे बाळांनो? λ/2 आहे. समजतंय? पुढचा एक मुद्दा, मग नोड तयार झाला, नंतर कोण तयार झाला? अँटीनोड. परत कोण तयार झाला? नोड. या दोन नोड मधलं अंतर किती सांगितलं आपण? λ/2. मग एक नोड आणि ऍडजसंट अँटीनोड, नोड आणि ऍडजसंट अँटीनोड किंवा अँटीनोड आणि ऍडजसंट नोड याच्यात किती अंतर असतं? नोड आणि अँटीनोड याच्यातलं अंतर किती असतं? λ/4. किती असतं? λ/4. हे देखील मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. समजलेलं आहे? काही शंका? आता एक लक्षात घ्या, हे जे दोन नोड आहेत त्याच्या दरम्यान तयार होते एक लूप. काय तयार होते? एक लूप. दिसते उघड्या डोळ्यांनी? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का रे बाळांनो, लेंथ ऑफ वन लूप, लेंथ ऑफ वन लूप
इज इक्वल टू असं म्हणू शकतो मग का मी डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स म्हणू शकतो का असं मी? हा एक नोड, त्याच्यानंतर तयार झालेला हा सक्सेसिव्ह दुसरा नोड, या दोन पॉइंटच्या दरम्यानच काय तयार होती? एक लूप तयार होती. म्हणजे मी असं म्हणू शकतो लेंथ ऑफ वन लूप इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. म्हणजे मी असं म्हणू शकतो लेंथ ऑफ वन लूप इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. समजतंय? काय शंका आहेत पर्यंत? ठीक आहे, हे आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. अजून एक यालाच धरून अजून एक मुद्दा मी थोडासा सांगतो तुम्हाला. समजा ही एक दोरी आहे, कल्पना करूया ही 10 मीटरची दोरी आहे. ठीक आहे, हिचे आपण समान तुकडे केले. किती तुकडे केले? समजा 10 तुकडे केले. किती तुकडे केले? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मीटरची दोरी एवढी होती. तुकडे किती केले आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डिव्हिजन्स केले आपण त्याचे. काय शंका आहेत पर्यंत? चला पुढचा पॉइंट. मग आपल्याला जर सांगितलं एका तुकड्याची लांबी किती, टोटल वायर किती लांबीची आहे? 10 मीटरची. तुकडे किती केले? किती लांबी आली एका तुकड्याची? 20 मीटर. 1 मीटर. कसं काढलं रे बाळांनो तुम्ही? तुम्ही टोटल लेंथ घेतली, लेंथ ऑफ स्ट्रिंग डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्ट्स. किती नंबर ऑफ पार्ट्स मध्ये ते डिवाइड झालेले. लूप काय करते? त्या दोरीला डिवाइड करते पार्ट्स मध्ये. हा पहिला पार्ट, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे पार्ट आपण म्हणतोय त्याच्याऐवजी काय करूया? नंबर ऑफ लूप्स. नंबर ऑफ लूप्स काय मिळालं आपल्याला? लेंथ ऑफ वन लूप. लेंथ ऑफ वन लूप. बघा आता काय झालं. लेंथ ऑफ वन लूप किती मिळाले आपल्याला? लेंथ ऑफ स्ट्रिंग डिवायडेड बाय नंबर ऑफ लूप्स. आता कल्पना करूया ही जी आपण 10 मीटर घेतली होती ना, जनरलाइज करूया. हे स्पेसिफिक होतं 10 मीटर, पर्टिक्युलर होतं 10 मीटर. आपण जनरलाइज करूया. लेंथ ऑफ स्ट्रिंग एल ने दाखवलेली आहे. टोटल लांबी कशाने दाखवलेली आहे? एल. किती लूप तयार झाले? 10. तिथे पण आपण एक पर्टिक्युलर आकडा घेतला होता. कन्सिडर करूया पी एवढे लूप्स तयार झाले. किती? पी. सो लेंथ ऑफ वन लूप इज इक्वल टू एल बाय पी. लेंथ ऑफ वन लूप थोडक्यात लिहिले बरं का. लेंथ ऑफ वन लूप किती मिळालं? एल बाय पी. लेंथ ऑफ वन लूप किती मिळालं? लॅम्बडा बाय 2. लेंथ ऑफ वन लूप, लेंथ ऑफ वन लूप, लेंथ ऑफ वन लूप, लेंथ ऑफ वन लूप. कोणतं खरं आहे? कोणतं खरं आहे? सायराट मधला पारशा आणि कन्सिडर करू त्याचं नाव प्रशांत आहे. पारशा आणि प्रशांत एकच झालं ना. मग ही लेंथ ऑफ वन लूप वेगळ्या फॉर्म्युल्यानुसार आणि लेंथ ऑफ वन लूप तुम्ही बोलता एकाच व्यक्तीबद्दल. सो ही व्यक्ती एकच आहे. अर्थात आपण असं म्हणू शकतो एल बाय पी इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. बरोबर आहे का? हे पुढे चालून कुठेतरी आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून मी हे काढले. कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेत असतानाच हे आपण काढलं, याची आपल्याला गरज आहे. हे जर आपण पुढे सोडवलं, पुढे सोडवलं नाही, पुढे सोडवलं तर आपल्याला लॅम्बडा मिळून जाईल. लॅम्बडा काय होणार बाळांनो? 2l बाय पी. काय होईल? 2l बाय पी. कदाचित पुढे अशी काहीतरी परिस्थिती तयार झालीच, माहित नाही तयार होईल का नाही, पण समजा अशी परिस्थिती तयार झाली. फी इज इक्वल टू एन लॅम्बडा. फी इज इक्वल टू एन लॅम्बडा. आणि आपल्याला तुम्हाला त्यांनी सांगितलं एन काढा. बरं काढायचं एन. आता आपल्याला सांगितलंय एन काढा. आपण गरीब बिचारे जे सांगणार तसं करणार. आपण एन तर गरीब बिचार आहे. एन तर काय आहे? गरीब बिचार आहे. तुम्ही सांगाल तसं तो करणार. तुम्हाला सांगितलं एन बाजूला काढा. एन आपला बाजूला काढला. सो एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. मग आता पहा एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. आपण इथं लॅम्बडा काय काढून ठेवलेला आहे? 2l बाय पी. उचला आणि त्या लॅम्बडाच्या जागेवर टाकून द्या. काय होईल मग? एन इज इक्वल टू हा व्ही डिवायडेड बाय 2l
बाय पी. समजते? मग आपण असं म्हणू शकतो n इज इक्वल टू p बाय 2l इंटू v. हे p वर गेलं 2l खाली आलं. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगितलं की काय v घेऊन ठेवलाय, उचलतो. त्याच्याऐवजी काय घे, v इज इक्वल टू रूट t बाय m घे. का घ्यायचा? नंतर या प्रश्नांची उत्तर मिळू. सध्या जे चाललंय ते मी पुढे नेत चाललोय. असं झालं तर काय होईल पुढचं पुढे बघू. समजा तुम्हाला येऊन कोणीतरी सांगितलंय v असं नको लिहू, त्याच्याऐवजी काय घे, रूट टी बाय एम घे. घेऊया वीच्या जागेवर रूट टी बाय एम. काय होणार मग, n इज इक्वल टू p बाय 2l रूट टी बाय एम. ठीक आहे, असं घडू शकतं, असं घडणार आहे. ज्यावेळेस आपण व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे उपयोगी पडणार आहे. महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इथून पुढे घेऊन जायची आहे, ती आहे लेंथ ऑफ वन लूप दॅट इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 आणि दुसरी लेंथ ऑफ वन लूप म्हणजेच काय, एल बाय पी. या रिलेशनचा वापर करून आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढणार आहोत. हे आपण v इज इक्वल टू एन बाय लॅम्बडा मध्ये टाकणार आहोत. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची गरज पडणार आहे. मग आपण इथे ज्यावेळेस हा फॉर्म्युला टाकू, ट्रान्सव्हर्स वेव्हची जी व्हेलॉसिटी असते, स्ट्रिंगवर कोणती वेव्ह तयार होते, ट्रान्सव्हर्स वेव्ह, तिचं रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन नंतर इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह यांच्यामध्ये काय तयार होते, स्टेशनरी वेव्ह. तिथे आपल्याला ट्रान्सव्हर्स वेव्हची काय घ्यावी लागते, व्हेलॉसिटी, जी किती आहे रूट टी बाय एम. हे आपण नंतर अभ्यासणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक आपल्याला जी पुढे घेऊन जायची ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. काय शंका इथपर्यंत समजलं व्यवस्थित? नक्की? ठीक आहे. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर किती, लॅम्बडा बाय 2. दोन सक्सेसिव्ह अँटी नोड मधलं अंतर किती बाळांनो, बरोबर आहे. नोड आणि अँटी नोड, ऍडजसंट अँटी नोड, बरोबर. अँटी नोड आणि ऍडजसंट नोड, लेंथ ऑफ वन लूप लॅम्बडा बाय 2. का बरं, एल बाय पी नाही का? मग एल बाय पी असेल तर लॅम्बडा बाय 2 नाही का? दोन्ही पण आहे. सो लेंथ ऑफ वन लूप इज इक्वल टू एल बाय पी दॅट इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. समजलेलं आहे का? ठीक आहे. एक ऍडिशनल पॉइंट थोडासा सिलेबसच्या बाहेर, जे तुम्ही कधी ते लहानपणी शिकलेलं असलं पाहिजे. ही अख्खी भाकरी आहे, बरोबर आहे. सो हा अख्खा लॅम्बडा आहे. हा काय आहे, अख्खा लॅम्बडा आहे. समजा मी काय केलं, ही अख्खी भाकरी खाल्ली, अर्धा भाग करून खाल्ली, बरोबर. मग हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग, म्हणजे लॅम्बडाचा अर्धा भाग कसा दाखवतात, लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2. सो अर्धा लॅम्बडा म्हणजे काय, लॅम्बडा बाय 2. हे मी काय सांगायला लागलोय, पुढे मी शिकवताना हे वापरणार आहे. परत दोन भाग केले, काय होणार मग, हा जो लॅम्बडाचा कितवा भाग झाला, हा चौथा भाग. सो काय होणार आहे, लॅम्बडा बाय 4. म्हणजे हा लॅम्बडा बायचा चतकोर भाग झाला. ग्रामीण भागात भाकरी खाता ना, एक तुकडा दिला, एक कोर, चतकोर, बरोबर आहे ना. सो पाव चतकोर, लॅम्बडाचा पाव भाग, लॅम्बडाचा चतकोर भाग, बरोबर. आता समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं तुम्हाला अर्धा लॅम्बडा वाढलाय जेवायला भाकरी, आणि त्याच्यानंतर आग्रहाने तुम्हाला पाहुण्याने सांगितलं अजून चतकोर लॅम्बडा घ्या, अजून पाव लॅम्बडा घ्या. काय होणार सांगा, सर पाव घेतल्या पाव भाजी होईल, काही नका सांगू, त्याचं सांगा काय होणार आहे, सांगा काय होणार आहे, पाऊन. काय होणार आहे, म्हणजे काय रे, 4 भागापैकी तिसरा भाग. म्हणजे मी डायरेक्ट काय लिहिणार इथं, 3 लॅम्बडा बाय 4, बरोबर. सर काय सांगायची गरज, यामध्ये इतकी बेरीज. म्हणजे तुम्ही काय करणार मग, हे पहा तुम्ही असं करणार, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4, जो आता आपण 5वी 6वीला सोडवतोय, आणि ह्याचे आपल्याला अर्धा मार्क आहे प्रत्येक स्टेपला. तुम्ही लॅम्बडा कॉमन काढणार, 1/2 लिहिणार प्लस 1/4. बालबोध पद्धतीने आपल्याला सांगितलं तर तिरकस गुणाकार करा, नाही तर दुसरा एखादा म्हणजे समान छेद करतो. सर जे तुम्हाला करायचंय ते 4 एके 4, 2 एक 2, 4 दुने 8, पुढं लॅम्बडा हे किती झाले 6, हे किती झाले 1, परत 2 2चा भाग घालवा म्हणजे किती आलं 3 लॅम्बडा बाय 4. घ्या ना खाऊन. कशाला एवढं कॅल्क्युलेशन करायचे, आपण काय 5वी 6वीला कॅल्क्युलेशन करून अर्धा मार्क घेणार आहे काय स्टेपला. सो डायरेक्ट लक्षात ठेवायचं, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4 आलं तर किती येणार 3 लॅम्बडा बाय 4. समजा असं झालं सर तर तुम्ही म्हणताय तसंच होईल का प्रत्येक वेळेस. समजा असं झालं तर लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2. आता काय करतात
3 लॅम्बडा बाय 2 इथं सरळ बेरीज आहे. अर्धी घेतली परत अर्धी घेतली, 1.5 झालं. 1.5 म्हणजे 3च्या निम्म, आणि नसेल तर हे 3 आहेत ना, सो किती होणार आहे 3 लॅम्बडा बाय 2. किती झालं? आता समजा बाळांनो असं झालं तर लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4. बोला, हे अख्खा लॅम्बडा खाल्ला बरं का, पण तुम्ही लय हावरे, भाजी लय आवडली तुम्हाला. तुम्ही म्हणणार अजून चतकोर येऊ द्या, अजून पाव येऊ द्या. म्हणजे अख्ख्यात काय मिळवला तुम्ही? म्हणजे किती झालं रे बाळांनो? 5वा भाग आला. आता कितवा भाग आला? 5वा. मग तुम्ही काय लिहिता? 5/4 लॅम्बडा म्हणजे 6. कळलं? बघा, लॅम्बडा बाय 2 अर्धा, हा अख्खा अर्धा, हा परत अर्धा. किती झालं? लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4. किती झालं? अख्ख्यात अजून परत मागितलं ना तुम्ही, किती होणार आहे? 5 लॅम्बडा बाय 4. 5. सो ज्यावेळेस आपण पाईपच्या बाबतीत व्हायब्रेशन पाहणार आहोत त्यावेळेस हे उपयोगी पडणार आहे. हे सगळं सोडवत बसायचं नाही. तुम्हाला असं दिसेल, अशी एक लूप तयार झालेली दिसेल, अजून एक लूप तयार झालेली दिसेल, आणि वर एवढीच अर्धी असेल, असं काहीतरी चित्र दिसलं तुम्हाला. मग तुम्ही काय म्हणणार? इथं अँटी नोड आहे, इथं काय आहे? नोड आहे. इथं काय आहे? नोड आहे. इथं काय आहे? नोड आहे. इथं काय? अँटी नोड. इथे अँटी नोड. बरोबर? कल्पना करा, हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? फी इज इक्वल टू एन लॅम्बडा वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? कारण तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलेली असेल. काय काढायला सांगितलेलं असणार आहे? फ्रिक्वेन्सी. मग तुम्ही फ्रिक्वेन्सी कशी काढणार? आपण एन बाजूला घेतला, शिल्लक काय राहील? बी बाय लॅम्बडा. म्हणजे आपल्याला लॅम्बडाची गरज पडेल. बरोबर? तो कसा काढायचा? त्यासाठी इकडे काम करायचं आहे आपल्याला. आता कसा काढायचा? पण इथे आपण विचार करणार 2 नोड मधलं अंतर, 2 कन्सेक्युटिव्ह नोड मधलं अंतर किती असणार बाळांनो? लॅम्बडा बाय 2. परत 2 नोड मधलं अंतर, लॅम्बडा बाय 2. अँटी नोड आणि लॅम्बडा मधलं अंतर, अँटी नोड आणि नोड मधलं अंतर. बरोबर? हे तुमच्या डोळ्यासमोर दिसणार. तुम्ही हे सगळं मांडत बसायचं नाही. तुम्ही विचार करणार दिस इज लॅम्बडा बाय 2, दिस इज अर्धा लॅम्बडा बाय 2, अर्धा लॅम्बडा बाय 2, अख्खा लॅम्बडा बाय 2, आणि त्यात अजून चतकोर. मग किती आला? 5 बाय. डायरेक्ट तुम्ही काय लिहिणार? ही जी लांबी आहे, हा पाईप आहे समजा, हा काय आहे? पाईप आहे, आणि ह्या पाईपची लांबी किती आहे? एल. कारण इथून इथपर्यंत मोजली तर किती येणार आहे? एल. तर तुम्ही असं म्हणू शकता ना, एल इज इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 4. तुम्ही काय म्हणणार? मी म्हणतोय म्हणून म्हणणार का तुम्हाला कळलं? खरंच कळलं? बघा, मी दुसरा पाईप देणार आहे एवढ्या लांबीचा, तुम्ही मला काढून दाखवायची त्याची लांबी. जमन ना? सो एल इज इक्वल टू 5 लॅम्बडा बाय 4. घ्या लॅम्बडा बाजूला, किती आलं? 4/5. काय? 4/5. 4 एल बाय 5. ठीक आहे. लॅम्बडा इज इक्वल टू किती आलं? 4 एल बाय 5. सर हा लॅम्बडा काढून काय करायचं त्याचं? हा जो लॅम्बडा आहे त्याच्या जागेवर तो आणून टाकायचा. सो एन इज इक्वल टू पी बाय 4 एल बाय 5. Therefore n is equal to 5 by 4 L आणि इथं v. आता इथं √t/m टाकत नाही, त्याचं कारण नंतर आपण सांगू. समजलेलं आहे का? बघा, तर तुम्ही मला सांगितले पाईपची लांबी आम्ही सर काढून दाखवू आता काढून. समजा एक वेवाशी आहे, आणि हा पाईप आहे. ठीक आहे. पाईपची लांबी समजा एल आहे. दाखवा बरं मला एल इज इक्वल टू काढून. लय फास्टर झाला राव तुम्ही. कसं काय बरं 3 लॅम्बडा बाय 2? 3 लॅम्बडा बाय 2. 3 लॅम्बडा बाय 2 का 3 लॅम्बडा बाय 4? पटकन सांगा. 3 लॅम्बडा बाय 3 लॅम्बडा बाय 2. मी बाळा ठेवे सांगतो ना, मी 3 लॅम्बडा बाय 4 आहे. ते तुमचं तुम्ही ठरवा. उत्तर आमचं फिक्स आहे. किती? 3 लॅम्बडा बाय 4. नक्की? सिद्ध करून दाखवता? सांगा, नोड कुठे तयार होणार, अँटी नोड कुठे तयार होणार? एक स्वतःला फिक्स सांगून ठेवा की नोड कुठे तयार होतात? ओपन एंडला.
क्लोज एंडला काय तयार होतात नोड आणि ओपन एंडला कोण नोड अँटी नोड का ओपन एंडला अँटी नोड इथे नोड इथे पोटात अँटी नोड आता ह्याच्या परत पोटात लिहू नका ते मुळातच जाणतंय कळलं ठीक आहे चलो सांगा आता नाव कसं काय काढलं तुम्ही नोड टू नोड किती आलं λ/2 हे मनातली मनात सोडवायचं बरं का प्लस हे किती λ/2 ना λ/2 ना 4 का आता एवढ्या सगळ्यांनी आवाज ओढून सांगितलं माझं काय काही वाटतं λ/4 ठीक आहे देअरफॉर L इज इक्वल टू बोला किती अर्धी वाढली चतकोर वाढली टोटल किती झाली सव्वा पाऊन ठीक आहे म्हणजे किती 3λ/4 ठीक आहे आता इथं आल्या हा नाही प्रश्न पडला पाहिजे कशासाठी काढलं कशासाठी काढले लॅम्बडा काय हवंय आपल्याला लॅम्बडा सो लॅम्बडा इज इक्वल टू 4L/3 आणि मग ते कुठे टाकायचं असतं V इज इक्वल टू L लॅम्बडा ठीक आहे हे सगळं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे पुढे जाऊन आपण ज्यावेळेस हे पाहणार आहोत मग मी सांगितलं ना आपण दोन प्रकारच्या स्टेशनरी वेव्ह पाहणार आहोत कोणकोणत्या एक आहे ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह ज्याच्यासाठीचा बेस मी तयार करून घेतला तुमचा L/P आणि λ/2 आणि दुसरा आपल्याला काय पाहिजे आहे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह त्यासाठी आपल्याला पाईप ओपन ॲट बोथ एंड आणि पाईप क्लोज ॲट वन एंड तुम्हाला एक दिसेल हा पाईप ओपन ॲट वन एंड आहे त्याच्यामुळे एका एंडला क्लोज एंडला काय मिळाला नोड आणि ओपन एंडला काय मिळाला अँटी पुढे आपण पाहणार आहे हा एक्झॅक्टली ओपन एंडला नसतो थोडासा वर असतो त्या कॉन्सेप्टला म्हणतात एंड करेक्शन पण नंतर बोलूया त्याच्याबद्दल ठीक आहे सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह सांगत असताना ज्या गोष्टी मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटल्या की ज्या तुम्हाला पुढे घेऊन जायच्या आहेत त्या इथे आपण त्याची चर्चा आपण डिटेल केलेली आहे ठीक आहे आता आपल्याला पाहायचं आहे अनालिटिकल मेथडने आपण मगाशी सांगितलं ना नोड आणि नोड मधलं अंतर किती असतं λ/2 पण आपल्याला हे पटवून द्यायचंय अनालायसिस करून काल आपण सांगितलं ना लाडू कुणी चोरला त्याचं अनालायसिस आपण कसं केलं हे असं आहे म्हणून हे असं आहे हे असं आहे म्हणून हे असं आहे आणि म्हणून हे असं आहे कसं आहे असं आहे म्हणून असं आहे म्हणून हे असं आहे तसंच मग आता असं आहे म्हणून हे असं आहे म्हणून असं असं करून शेवटी काय सांगायचं दोन लॅम्बडा मधलं अंतर सॉरी दोन नोड मधलं अंतर किती आहे λ/2 म्हणजे आपल्याला x1 काढायचा आहे x2 काढायचा आहे x3 काढायचा आहे x4 काढायचा आहे ठीक आहे आणि आपण काय सांगणार इथे नोड तयार झालेला आहे इथे नोड तयार झालेला आहे इथे नोड तयार झालेला आहे आणि सो ऑन मात्र डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स मग आपल्याला सिद्ध करून दाखवायचे x2 - x1 इज इक्वल टू बरोबर आहे मग याच्यासाठी आपल्याला x1 आणि x2 काढावे लागणार आहेत आता याचा अनालायसिस करत यायचं पहा मला सांगा नोड जे आहेत फॉर नोड्स नोडचं वैशिष्ट्य काय आहे बाळांनो नोड कोणाला म्हणायचं ऑफकोर्स मी डिस्प्लेसमेंट नोड बद्दल बोलतोय कोणाबद्दल बोलतोय डिस्प्लेसमेंट नोड मगाशीच आपण सांगितलं की डिस्प्लेसमेंट नोडलाच प्रेशर अँटी नोड म्हणतात पण आपण त्याच्या डिस्प्लेसमेंट बद्दल सांगायचं मग नोड म्हणजे असे पॉईंट जिथे अँप्लिट्यूड मिनिमम असतं किंवा किती असतं 0 मग फॉर नोड अँप्लिट्यूड किती आहे अँप्लिट्यूड इज इक्वल टू 0 मिनिमम किंवा आपण किती घेऊया 0 दॅट इज फेन हे असं आहे म्हणून अँप्लिट्यूड 0 आहे म्हणून अँप्लिट्यूडचं नोटेशन आपण कशाने करतो a म्हणजे a किती झाला 0 हे असं आहे म्हणून दॅट इज वेन a 0 आहे ना मग a चा जो काही फॉर्म्युला असेल तो किती आला 0 मग a साठी आपण काय वापरलं होतं 2a cos 2πx बाय लॅम्बडा अनालायसिस चाललंय आपलं जर a 0 असेल तर हा काय मॅक्झिमम असेल हा सुद्धा किती असणार आहे 0 अर्थात 2a cos 2πx बाय लॅम्बडा किती असेल बाळांनो 0 मग ही व्हॅल्यू किती असेल तर हे सगळं 0 होईल ऑब्वियसली 2a ला कितीने गुणावं लागेल आपल्याला 0 ला तर हे उत्तर 0 येईल लक्षात येते का 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग 0 आता दोन वेव्ह फिक्स आहेत त्या वेव्ह घेतलेल्या फिक्स आहेत त्यांचा अँप्लिट्यूड पण फिक्स आहे ते बदलू शकत नाही
पण त्याचं ओरिजिन पासूनचं अंतर बदलत जाणार आहे. म्हणजे एक्स फक्त याच्यातला व्हॅरी होणार आहे. त्या वेव्हची वेव्हलेंथ सुद्धा बदलणार नाही. म्हणजे ह्या सगळ्याला बदलण्याची क्षमता फक्त कोणाच्यात आहे? एक्सच्या. म्हणजे ह्या एक्सच्या बदलण्यामुळे इथं जर 0 आला, 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग इन्फिनिटी, 0 मल्टिप्लाइड बाय समथिंग इन्फिनिटी ना. गुड. काय असतं? 0. सो उत्तर किती आलं? 0. मग हे 0 येण्यासाठी काय होणं अपेक्षित आहे? cos 2 pi x by lambda किती आला पाहिजे? 0. सो दॅट इज व्हेन, दॅट इज कोण 0 आलं पाहिजे? कोण 0 आलं पाहिजे? cos 2 pi x by lambda किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आता पुढचा प्रश्न, cos ची व्हॅल्यू 0 कधी येते? हा जो थिटा आहे तो किती असला पाहिजे? युनिट सर्कल, बरोबर ना. इथे अँगल किती असतो? 0. इथे किती असतो? पाय बाय 2. इथे किती? पाय. इथे किती? 3 पाय बाय 2. इथे कोऑर्डिनेट सांगा. युनिट सर्कल पटापटा बोला. 1 0. इथे 0 1. इथे -1 0. इथे 0 -1. गुड. ठीक आहे. एक्स कोऑर्डिनेट काय दाखवतो? cos ची व्हॅल्यू. आता एक्सच का बघितला? कारण की आपल्याला cos च्या व्हॅल्यू बद्दल बोलायचे. मग एक्स कोऑर्डिनेट 0 कुठे आहे बघा? इथे 0 आहे, इथं 0 आहे. म्हणजे पाय बाय 2 ला 0 आहे. पुढे 3 पाय बाय 2 ला परत फिरून आलं 5 पाय बाय 2. परत फिरून आला, परत फिरून आला, कळलं. ठीक आहे. सो आतला जो अँगल असणार आहे दॅट इज बाय 2 पाय x बाय लॅम्बडा किती असला पाहिजे? पाय बाय 2. नसेल तर 3 पाय बाय 2. नसेल तर बाद झालं. ठीक आहे. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? x ची. हे सगळं कधी शक्य आहे? ज्यावेळेस x ची व्हॅल्यू अशी अशी असेल. कशी कशी? दॅट इज वे. एक एक सोडवायला घ्या. 2 पाय x बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू पाय बाय 2 कधी असेल? 2 पाय x बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू 2 पाय x बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू पाय बाय 2 कधी असेल? कधी असेल? x ची व्हॅल्यू लॅम्बडा बाय 2. पाय पाय कॅन्सल. दोन्ही बाजूला पाय नाही बघला की पाय कॅन्सल. व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला? x ची. ठेवा x ला इकडे. काय होणार सांगा? लॅम्बडा इथे येणार. लॅम्बडा हे 2 इकडे किती होणार? 4. सो x ची व्हॅल्यू किती पाहिजे? लॅम्बडा बाय 4. म्हणजे पहिलं x ची व्हॅल्यू किती पाहिजे? x ची व्हॅल्यू पाहिजे लॅम्बडा बाय 4. चला पुढे. 2 पाय x बाय लॅम्बडा ची व्हॅल्यू किती आहे? 3 पाय बाय 2. किती आहे? 3 पाय बाय 2 आहे का? पुढे 2 पाय x बाय लॅम्बडा. एक तर त्याची व्हॅल्यू किती होईल? पाय बाय 2. 3 असेल तर पुढे 3 पाय बाय 2. सो पाय पाय कापले, कॅन्सल. उरलं कोण? आपल्याला उरवायचं आहे कोण? x. लॅम्बडा इथे गेला. सो लॅम्बडा 3 लॅम्बडा आणि हे 2 खाली आले. किती झाले? 3 लॅम्बडा बाय 4. सो आता याच्यावरून एक अंदाज आला असेल काय होत चाललंय. पायच्या जागेवर किती येत चाललंय? लॅम्बडा बाय 2. किती येत चाललंय? डायरेक्टली लिहून टाका आता. 5 लॅम्बडा बाय 4 अँड सो. समजलं? हे सगळं चाललंय कशासाठी? फॉर नोड. 2 कॉन्सिक्युटिव्ह नोड मधलं 2 सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. सो पहिला नोड तयार झाला ज्यावेळेस लॅम्बडा बाय 2 एवढं अंतर असेल फ्रॉम द ओरिजिन. दुसरा 3 लॅम्बडा बाय 4. म्हणजे दिस इज युअर x1, दिस इज युअर x2. हे मनातली मनात लिहायची गरज नाही. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन 2 successive nodes, distance between 2 successive nodes, x2 minus x1 म्हणजे काय रे? 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4. 3 लॅम्बडा बाय 4 म्हणजे पाऊण. त्यासाठी शिकवलं ना मगाशी मी. त्यातून गेला चतकोर. तुम्हाला वाढली वाढणाऱ्याने पाऊण. तुम्ही म्हणलं नको बाबा. त्यातली चतकोर तुम्ही काढून दिली. राहिली किती? अर्धी. लॅम्बडा बाय 2. आता एखाद्याला अर्ध बिर्ध चपाती भाकरी कळत नसेल त्यांना मॅथ्स 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4 छेद किती? किती आला? 4. 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा किती शिल्लक राहिलं?
2 लॅम्बडा बाय 4 बेदुने 4 लॅम्बडा बाय 2. कसं पण सोडवा, ह्याला मार्क नाही, उत्तर लॅम्बडा बाय 2 येण्याला मार्क आहे. समजलं का? सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स किती मिळालं तुम्हाला? कळलं एनालिसिस कसं करायचंय? तसं तुम्ही आता अँटी नोड साठी सोडून दाखवतात नक्की. फक्त अँटी नोड साठी सोडवताना काय घ्यायचं? ए किती घ्यायचा? मॅक्झिमम. ए कसा घेणार आहे तुम्ही? मॅक्झिमम. म्हणजे किती घ्यायचा रे? ए मॅक्झिमम घ्यायचा आहे. म्हणजे किती? ए तुम्हाला घ्यायचा आहे प्लस ऑर मायनस 2a. सो दॅट इज व्हेन 2a cos 2 पाय x बाय लॅम्बडा किती घ्यायचा आहे? प्लस ऑर मायनस 2a. आता ही व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 2a कधी असू शकते? ज्यावेळेस हा जो आहे तो किती पाहिजे? प्लस मायनस 1 पाहिजे. सो cos 2 पाय x बाय लॅम्बडा किती पाहिजे? प्लस ऑर मायनस 1 पाहिजे. बरोबर. आता cos ची व्हॅल्यू 1 कधी असते किंवा मायनस 1 कधी असते? 0 पाय 2 पाय 3 पाय अँड सो ऑन. त्याच्यावरून x काढून घ्यायची. समजलंय? आणि दोन अँटी नोड मधलं अंतर काढायचं. काही शंका? समजलंय का? ठीक आहे. आता पहा, आपल्याला असं उत्तर मिळेल 0 लॅम्बडा बाय 4 लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 4 त्यानंतर लॅम्बडा अँड सो ऑन. म्हणजे इथे तुम्हाला मिळेल नोड, इथे तुम्हाला मिळेल अँटी नोड, इथे कोण मिळेल? नोड, इथे कोण? अँटी नोड, इथे कोण? नोड. समजतंय का? मग आता ज्यावेळेस आपण हे सोडू, दोन नोड मधलं अंतर आपण काढलं लॅम्बडा बाय 2. आपण हे सोडवताना कशासाठी सोडवलं? नोड साठी सोडवलं होतं ना? हे कशासाठी सोडवतो? ठीक आहे. मग आता नोड आणि ऍडजेसंट अँटी नोड याच्यातलं अंतर तुम्हाला विचारलं, किती येणार बाळांनो? लॅम्बडा बाय 4 मायनस 0 लॅम्बडा बाय 4 मायनस 0 किती येणार? लॅम्बडा बाय 4. सो डिस्टन्स बिटवीन टू कन्सेक्युटिव्ह अँटी नोड किती? कळलं? काय शंका? सो आताच्या लेक्चरला इथपर्यंत आपण काय काय समजून घेतलं. स्टेशनरी वेव्ह कशाला म्हणायचं, त्याच्यासाठीच्या कंडिशन्स काय काय आहेत, तिच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो त्या पुढे आपल्याला कशा वापरायच्या आहेत. पुढे नोड, दोन सक्सेसिव्ह नोड मधलं अंतर किती असतं, दोन सक्सेसिव्ह अँटी नोड मधलं अंतर किती असतं, आणि नोड आणि ऍडजसंट अँटी नोड मधलं अंतर किती असतं. समजलेलं आहे? काही शंका इथपर्यंत? नक्की? पुढे चालायचं आहे? ठीक आहे.